परभणी शहरातील जायकवाडी डावा मुख्य कालव्यावर नव्यानेच रावणनगर स्थापन करण्यात आले आहे। सदरील नगर हे कालव्यावर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करत असल्याचे जायकवाडी विभागाचे म्हणणे आहे। त्या संदर्भात जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 च्या वतीने अतिक्रमण धारकांची बैठक आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली। सदरील बैठकीत जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 अधिकारी यांनी संबंधित अतिक्रमण धारकांना जागा खाली करण्यासाठी 12 फेब्रुवारी पर्यंतचा वेळ दिला आहे। मात्र अतिक्रमण धारकांनी तो निर्णय आम्हास मान्य नाही म्हणत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे। तसेच संबंधित अतिक्रमण हटवू नये अशी मागणी केली आहे। तसेच जर अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर नागरिकांच्या वतीने तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा माध्यमांशी बोलताना नागरिकांनी दिला आहे। मी अमोल सूर्यवंशी डेप्युटी इंजिनियर आहे जायकवाडी विभागामध्ये आणि 31 तारखेला माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे जी बैठक झाली त्याच्या अनुषंगाने आज 6 तारखेला माननीय प्रांताधिकारी परभणी यांच्या अध्यक्षतेखाली जी अतिक्रमण काढण्याबाबतची जी बैठक झालेली आहे त्याच्या अनुषंगाने मी सर्व जनतेला अतिक्रमणधारकांना असं आवाहन करू इच्छितो की त्यांनी कृपया 12 तारखेपर्यंत त्यांचं अतिक्रमण केलेले पूर्ण काढून घेण्यात यावं आणि आता 13 तारखेला प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल आणि त्यामुळं त्यांची जी काही मालमत्ता आहे त्याचं नुकसान होणार नाही याची त्यांनी स्वतःहून खबरदारी घेतली। सर, बारवा गेट येथे जे अतिक्रमण झालेलं आहे बारवा गेट रेल्वे पट्टी त्याच्या संदर्भात बी कारवाई होणार का? हां, ज्यावेळेस दुरुस्तीचं काम कालव्याचं निघेल ना तर त्यावेळेस पूर्णच अतिक्रमणधारकांना आपण नोटिसा बजावणार आहेत आणि त्यांचं अतिक्रमण काढून घेणार पण आहेत किंवा प्रशासनामार्फत तशी कारवाईसुद्धा केली जाणार आहे। पण सद्यस्थितीत शासनाचे जे धोरण आहे लास्ट कम फर्स्ट गो त्यानुसार त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावं ही प्रशासनाच्या वतीने माझी त्यांना विनंती आहे। कारवाई करा जे तुमच्या जायकवाडीच्या हद्दीमध्ये जेवढे येतात तेवढी तुम्ही कारवाई करा। फक्त एवढी आमच्या परिवारावर कृपा करा की सुरुवात आमच्यापासून करा। एक कोणतं बी टोक धरा तिथून जर समजा तिकडून तुम्ही सुरुवातही बी केली तरी बी आम्ही तिथं तुमच्या तिथं एक बल्ली किंवा एक लोखंडाचा तुकडा सुद्धा पत्थर सुद्धा ठेवणार नाही। एवढी आम्ही तुमच्या समोर तहसीलदारासमोर तुम्हाला ग्वाही देतो। पण तुम्ही जर ऐका तुम्ही जर डायरेक्ट येऊन तिथं जर आमच्यावर ऍक्शन घेत असता तर त्याची जबाबदारी शासन घेईल। आमच्या गोरगरिबाला कुठं काय न्याय द्यायचा तो शासन देईल। पण तुम्हाला आमची एक कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या हद्दीमध्ये आम्ही मान्य करतो तुमच्या जायकवाडीच्या हद्दीमध्ये आम्ही अतिक्रमण केले कारण अख्ख्या परभणीच्या कॅनलमध्ये साईडनं अतिक्रमण आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं अतिक्रमण केलं। आम्हाला 4 पत्राचा निवारा भेटावं म्हणून आणि तिथं एवढे मोठमोठाले झाडं होते सगळं होतं ते त्यांचे सगळे थोडंफार साफसफाई करून काटे विटे करून साफ करून आम्ही तिथं वास्तव्यास आहे। आणि जर राहिला प्रश्न हा की तुम्हाला वाटत असेल की या व्यक्तीनं सगळ्यांना उठावं तर आम्ही तुमच्या मागणीला आम्ही सहकार्य करतो, आम्ही उठतोच। पण आमची एकच विनंती आहे जी ही कारवाई करायची तर सुरुवातीपासून तुम्ही कारवाई करा। प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।